सुस्वागतम, धन्यवाद। आज या निसर्गरम्य अशा इन्सुली गावामध्ये यंगस्टार मित्रमंडळ इन्सुली विलेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानानं आज या आमने सामने डबलबारीचं औचित्य साधून या ठिकाणी आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी परमेश्वराचं नामस्मरण आणि जमलेल्या तमाम भजन रसिकांचं मनोरंजन करण्याची सुवर्ण संधी दिल्याबद्दल प्रथमतः गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा नवतन जगताचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचे माझ्या मातृमृत्यू देवतेच्या चरणी नतमस्तक होऊन जमलेल्या तमाम भजन रसिकांना मानाचा मुद्रा करून आज आमचे वाजवडीवाले बुवा नागेश शेटकर बुवा यांच्या मातृमृत्यू देवतेच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना भगवान साथ करतायचे आमचे परम मित्र खडपकर बुवा एकदाच कधीतरी आमचा सिंगल मध्ये त्यांनी उपवासात केलेले आणि तसेच आज या ठिकाणी साई शिपाळचा तबला वादक आणि आमचे बकवा वादक नदी वाळके या दशकवर्षीची नव्हे तर सावंतवाडी तालुक्यातील बकवा वादक शान अशी आणि आमचे तबला वादक कुणाल आळवे सर्व दोन्ही बुवांच्या कोरस मंडळींना या डबलबारीतील शुभेच्छा देऊन तुम्हा सर्वांना एका ठिकाणी शुभेच्छा देतो। सर्वांचे लागला आभार मानतोय आणि या ठिकाणी या आमने सामने डबलबारीच्या पहिल्या पर्वाला या ठिकाणी सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। हॅलो हॅलो पावसाचे दिवस नसताना सुद्धा पाऊस सुरू झालो त्यामुळे जरा कार्यक्रमात पण भरपूर विलंब झालेला। हॅलो जरा चाट वाढवा जरा पक्वाची जरा मॉनिटरला दिले काय आज जोडीवाले बुवा आपले ते काय म्हटलं तर काय मना हरकत नाही बुवा अंका कारण कसा दिसताना माणूस मोठो दिसता भरपूर हा 100%
काय बारीक पेटा होईया किंवा सुरुवातीका जर आपण जरा कारण पावसामुळे थंडावलेले आहेत बुवा सुरुवातीपासून आपण त्यांना जरा काय म्हणतात तसे गरम करून सुरुवात करूया कारण बुवांचं भजन वगैरे जबरदस्त सुंदर आहे पण जरा बोलण्याच्या बाबतीत जरा कमी येऊन दे काय प्रॉब्लेम होता अशी येऊकच आपलेच माणूस असतात सगळे येणारे आमचेच माणूस असतात त्या प्रॉब्लेम नाही त्यामुळे त्या ठिकाणी प्रथमतः भगवंताचं नामस्मरण आणि तदनंतर भजन रसिकांचं मनोरंजन कारण डबल बारी म्हटल्यानंतर हौशे नवशे आणि गौशे 3 प्रकारचे असतलेच काय प्रॉब्लेम नाही ते होय तर मजा येते नाहीतर का मजा येऊची नाही त्यामुळे प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया कारण भजन म्हटल्यानंतर भजावा जपावा आणि नमावा भजन रसिकासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन बघा आणि या कलियुगाच्या भवसागरात जर आपल्याला करायचं असेल तर बघा या भजन रूपी सेवेला म्हणा किंवा कीर्तन म्हणा ही सेवा ही 100% हवीच त्यामुळे या कलियुगाच्या भवसागरात आपण 100% करू शकतो त्यामुळे प्रथमतः भगवंताचं नामस्मरण तदनंतर मनोरंजन धन्यवाद
विश्वकर्त्या नमो विश्वपाळा विश्वकर्त्या नमो विश्वपाळा कृपाळा कृपाळा माय बाप कृपाळा कृपाळा माय बाप श्री गणपती गजानन दत्तात्रय श्री स्वामी समर्थ देव सत्यनारायण हर 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 देवी साती भगवती माते तुझा देवी माऊली माते तुझा देवा बांधेश्वरा तुझा देवा संपन्नाथा तुझा देवा वाळकेश्वरा तुझा देवा पाटेश्वरा तुझा ऐसल्या गावाचा सकल संत जनांचा जमलेल्या भजन रसिकांचा सुप्रसिद्ध भजनकार लोकप्रिय बुवा समी गावडे बुवांचा कैलासवासी चंद्रकांत गुरुंचा कैलासवासी भक्तवान गुरुंचा वा एवढा मोठा मंडळात तुमचं 70 किलो शाल बे घालून एक थोडा वेळ तरी 70ची शाल खांद्यावर ठेवची हा बरोबर ना एवढा प्रेमान त्यांच्याने आदराने आपलं सत्कार केलेले थोडा वेळ जास्त नाही पण ठेवची ना हा सवय नाही सोय करूया आता